आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे बुद्धवंदना दर रविवारी घेतली पाहिजे, त्याप्रमाणे आपण दर रविवारी बुद्धवंदना आणि चिंतन सभा घेत असतो। या चिंतन सभेला उपस्थित असलेले या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष माननीय रमेश तायडे सर, तसेच माननीय वंदना तायडे मॅडम, OS इंगडे सर, अवचार सर, तसेच सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांचे पुष्पधूपदीपाने पूजन करावे। लगेच आपण बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत। अहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेरया मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। सर्वांचा राईट हँड समोर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही धनराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार व अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धा उपासना यांचे अस्त्र, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान सभे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः व्रत अर्पण करीत आहोत। जय भीम। सर्वांना सप्रेम जय भीम। दर रविवारप्रमाणे बुद्धवंदना, सत्कार आणि चिंतन सभेचं आजच्या आयोजन आहे। त्यामधील बुद्धवंदना आपण नुकतीच घेतलेली आहे आणि आपण सत्कार कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। करिता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऐतिहासिक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं। चे सत्कार मूर्ती सन्माननीय अविनाश मोरे साहेब, ज्यांची विदर्भ असोसिएशन तर्फे ऑफिसर्स म्हणून नियुक्ती झालेली आहे, असे सत्कार मूर्ती सन्माननीय अविनाश मोरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय अवचार साहेब, त्यांना विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब यांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय विजय दाभाडे साहेबांना, त्यांनी रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय अविनाश मोरे साहेब यांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय हेमंत मोहोड साहेबांना, त्यांनी अविनाश मोरे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय अवचार साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजचं शॉर्टमध्ये मी प्रास्ताविक करणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तायडे साहेब, आजचे सत्कार मूर्ती अविनाश मोरे साहेब, तसेच आपले गायक, धडाडीचे उपासक आणि धम्मकार्यामध्ये सतत झटत असणारे अवचार सर, वंदनाताई, दाभाळे सर, ओएस सर, आमचे युवाई, हिंगोलेताई, फोटोग्राफर गजबे सर, आज सर्वांचेच नाव यासाठी घेतो की आज असं वाटते टाईमच टाईम आहे, पण थोडक्यात कार्यक्रम आटपून घेऊ। जरी आपली उपस्थिती कमी आहे पण एक आपला 100 लोकांना भारी असतो असे विचाराचे माणसं आपल्याजवळ आहेत, त्यामुळे आपण उपस्थितीवर कधीच जात नाही, कारण आपण उपस्थिती गेल्यावर आपल्याला गर्दी कामाची नसतो। जे लोक विचाराशी दर्दी आहेत तेच आपल्या कामाचे येतात, त्यामुळे गर्दी नसली तरी आपले एवढेच लोक 1000 लोकांना भारी आहेत। आजच्या प्रास्ताविकामध्ये आपल्या योजना तर मी काही सांगणार नाही, कारण सर्वांच्या पाठ झालेल्या आहेत, त्यामुळे एक नवीनच सरांनी योजना काढलेली आहे की बुवा शेवटच्या टप्प्यामध्ये ती योजना आहे आणि ती योजना डबल कधी येणारे नाही। ज्या कोणी गुंतवणूकदारांना आपले पैसे गुंतवायचे असतील तर एक सरांनी योजना काढलेली आहे 16% व्याज। तर मी सर्वांना यूट्यूबद्वारे आव्हान करतो, तुम्ही एकदा तरी आमच्या प्रतिष्ठानाला भेट द्या, आमच्या म्हटल्यापेक्षा आपल्या प्रतिष्ठानाला भेट द्या आणि कुठल्या तरी योजनेमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवा, तुमचे विचार गुंतवा। आम्हाला काही पैशाचंच दान नाही पाहिजे, दानाचं अनेक स्वरूप आहेत, तर तुम्ही एकदा व्हिजिट द्या, कारण आम्ही यूट्यूबवर आव्हान करतो सर्व उपासक उपासिका धम्माचं कार्य करतात। आज परिस्थिती एवढी वाईट आहे
आपण जर एक संघ झालो नाही तर उद्या आपलं प्रतिष्ठानही हिसकावून घेतील लोक. त्यामुळे हे जे धडाडीचे आपले नेते आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, मुत्सद्दी लोक आहेत, जसे भारसागळे सर आहेत, ताळे सर आहेत, इंगळे सर आहेत, त्यांच्या भक्कमपणे पाठीशी जर आपण राहिलो तर हे टिकून राहील. काय सांगता येते, आपल्या लाखो करोड रुपयाच्या संपत्त्या हिसकावून घेतल्या त्यांनी. एवढं दिवस झाले बुद्धगया वर्षानुवर्ष 1949 पासून आपल्या ताब्यात नाही, तर हे हिसकावून घेऊ शकतात. एवढ्या आपल्या घामाच्या पैशावर, समाजाच्या पैशावर सरांनी एवढे कष्ट करून एवढं मोठं प्रतिष्ठान समाजासाठी बांधलं, त्यासाठी तरी एक या. आणि दुसरी गोष्ट अशी की लोकांना असा गैरसमज झाला की इथं आला काय पैसे मागतात. इथं कोणीही पैसा मागत नाही. तुम्ही या तर खरी प्रत्यक्ष प्रॅक्टिकली येऊन बघा कोण पैसा मागतो. तुमचं मन परिवर्तन झालं तर पैसे द्या, आणि होतेच परिवर्तन. कारण का आपण शासनाचा एक पैसा न घेता एवढं मोठं डेव्हलपमेंट केलं, या लोकांनी एवढा त्याग केला, या लोकांनी पूर्ण यांची सर्व्हिस याच्यामध्ये ओतली. त्यामुळे आपल्याला हे दिवस आले, त्याच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी समाजाला आव्हान करतो की त्यांनी प्रतिष्ठानच्या प्रत्येक याला आपण जोडलं पाहिजे, प्रतिष्ठानच्या प्रत्येक याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, तन्मन धनाने सहभाग घेतला पाहिजे. सर्व बेनिफिशियल आपल्या जे योजना आहेत ते समजावून घेतल्या पाहिजेत. आणि जे काही आपला समाजाचा विकास होईल, त्या विकासाच्या भरवशावरच आपण पुढे जाऊ. कुठल्याही माणसाचं, कुठल्याही स्त्रियांचं, कुठल्याही विद्यार्थ्यांचं कुठलंही काम असो, एखाद्या गरीब कुटुंबानं जर म्हटलं की सर आमच्याकडे मुलगीला शिक्षणाला पैसे नाहीत, या आपल्याकडे कॉलेज आहे. एखाद्या माणसानं म्हटलं की सर मला घर घ्यायचं आहे, आमच्याकडे पैसा नाही, या आमच्याकडे. एखाद्याने म्हटलं की माझं कर्ज फिडू नाही राहिलं, माझं घर जप्त होते, या आमच्याकडे. पण याच्यासाठी एकच सोल्युशन आहे, पहिले तुम्ही परिवाराचा हिस्सा तर बना. परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी तुम्हाला काही लाखो करोड रुपये मागत नाही प्रतिष्ठान. फक्त तुम्ही आजीवन सदस्य बना. एक स्टेप द्या ना तुम्ही. आजीवन सदस्य बनायचे आपल्याला पैसे किती लागतात का? हजारो रुपये लागतात. 5,000 रुपये जर तुम्ही आजीवन सदस्याचे भरले तर तुम्ही याचे मालक बनता. मग मालक बनल्यानंतर तुम्ही सर्व तुमचे हक्क घ्या ना तुम्ही. आता तुम्ही मालकही बनत ना, कशामध्ये भागही घेत ना, कुठल्या याच्यामध्ये भाग घेत नाही, मग तुम्हाला लाभ कसा मिळेल? जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कुटुंबामध्ये यावं लागेल. कुटुंबाच्या सदस्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही मोठा भुर्दंड नाही आहे. तर मी सर्व समाज बांधवांना अशी आग्रहाची विनंती करतो की तुम्ही आजीवन सभासद बना. त्याच्यानंतर प्रतिष्ठानच्या अशा कितीतरी स्कीम आहेत, त्याच्यामध्ये सहभाग व्हा. अविनाशच्या बाबत नंतर बोलतो, म्हणजे प्रास्ताविकानंतर अविनाशच्या बाबतीत मला 2 मिनटं मॅडम देतीलच मला चान्स. आता बघा आपल्याकडे कसं आहे की ते आताच बोलून घेऊ का, आपल्याकडे एक अशी कुणकुण होती की बाबा दुसरी फळी कधी तयार होते. दुसरी फळी तयार झाली 3 आठवड्याच्या पूर्वी. वंदनाताई नव्हत्या, आपल्या ते सुषमा नव्हती. वंदना कोण घेईल? इंगोलीताईंनी इतकी सिस्टमॅटिक वंदना घेतली, त्याबद्दल त्यावेळेस त्यांचे आभार मानले नाहीत, तर आता आपण त्यांना टाळ्या वाजवू. म्हणजे आपली टीम तयार होत आहे, आपले लोक तयार होत आहेत. म्हणजे कधी कधी असा गैरसमज, वंदनाताईच करतात प्रास्ताविक, हेच करतात, सुषमाताईच करतात. तसं नाही. सांभाळली ना इंगोलीताईने, सांभाळलं त्या दिवशी किती सिस्टमॅटिक. म्हटलं आपली टीम तयार होत आहे, म्हणजे दुसरी फळी तयार होत आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये जर गैरफायदा असेल तर तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल तर घ्या ना दिवसभर माहीत घ्या, तुमचं नॉलेज वाटवा, समाजाला एकत्र करा. डिस्प्युटेड बोलू नका, ज्यामुळे चुकीचा मेसेज जाईल. आता हे प्रास्ताविक इथंच थांबवतो आणि अविनाशबद्दल 2 शब्द बोलतो, कारण की डबल काही बोलायला पुरत नाही. हे काय बरं. आता सत्कार मेसेज वाचला, खूप आनंद झाला. आपला अविनाशचा सत्कार आहे. मी कार्यक्रमात आहे, तुला नंतर फोन करतो प्लीज. ठीक आहे ना, मी तुला 5 मिनिटांनी बोलतो. अविनाशची ना आमची ओळख तशी 2000 सालची. 2000ला घर बांधल्यानंतर अविनाशच्या घरापासून लहान माझी मुलं होते
आणि माझी मिसेस ट्युशनला सोडायची. ट्युशनला सोडताना अविनाशच्या दारासमोर सारे गर्दी राहायची मुलांची आणि गाया ढोरांची. मग मिसेस म्हणे एक घर असं आहे की तिथं फारच गर्दी असते. म्हटलं तिथून एक धाडदिप्पाट मुलगा येते म्हणे बाहेर आणि तो नेहमी आम्हाला कोऑपरेटिव्ह करते. 2000ची गोष्ट. अविनाश त्यावेळेस यंग होता, याचा त्या मुलांना हटवायचा, लेकरं भियायचे, गाईलाही भियायचे आणि पोरालाही भियायचे. मग एकदा अविनाशची माझी एकदा भेट झाली. मग मी चुनक ओळखली. म्हटलं अरे हा काहीतरी धडाडीचा कार्यकर्ता आहे, हा कोणा पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही, हा कोणा जातीचा आहे हे महत्त्वाचं नाही. मग असं करता करता 2000पासून अविनाशची माझी ओळख झाली. त्याला कोणी भेटला सलाम वाल्याला सलाम अलैकुम, कोणी बंजारा समाजा भेटला तर राम रामेरो, कोणी मराठा भेटला तर नमस्कार, जय भीम भेटला जय भीम. काश त्याची ओळखू येत नव्हती. म्हणजे म्हटलं हा खरा सोशल ॲक्टिव्हिटीज आहे. ज्या माणसाकडे कास्ट क्रायटेरिया नसतो तो खरा सोशल ॲक्टिव्हिटीज असतो. अर्थातच जातीवर माणसानं तिळभर प्रेम जास्त करावं, पण तो मोह कुठं कुठं टाळायला लागतो. मग अशात अविनाशचा सत्कार आहे. म्हटलं गड्या फारच चांगली संधी आहे या ठिकाणी. म्हटलं आपल्याला बोलण्याला संधी होऊ शकते, कारण की वंदना ते आपल्याला चान्स देऊ शकतात. मग अविनाशचा मागच्या 2-3 महिन्यामध्ये डायरेक्ट मंत्रालयातून मला फोन आला. म्हटलं काय न्यूज आहे? सर म्हणे मी पक्षांतर करत आहो. म्हटलं आता तुझा जो डिसिजन आहे अत्यंत चांगला आहे. 5 वर्ष सर म्हणे हातात काहीच नाही, सत्ता नाही, मी काम कसं करू? मी म्हटलं तू गुड, यू आर ब्रेव. तर तिथून त्यानं फोन केला आणि सर म्हणे मी पक्षांतर केलेलं आहे, कारण मला समाजात राहावा लागतो, समाजाचे कामं करावं लागतात, समाजात काम करण्यासाठी सत्ता पाहिजे. मागं सत्ता असली तर तुम्ही सांगितलेलं काम होईल. आता माझे कामं तर त्यानं एवढे केले. अविनाशला फोन केला, अविनाश सोनूताईचं नाव नाही मतदार यादीमध्ये, सर घरी फॉर्म ठेवा. अविनाश स्वप्नीलच्या नावामध्ये चूक झाली, सर घरी फॉर्म ठेवा. आता अविनाशचं एक काम केलं, माझ्या घरासमोरच गड्डा पडला आणि सर्वाच्या घरासमोर सारे 3-3, 4-4 ट्रक मुरुम. अविनाशला दाखवलं, अविनाशनं त्या ठेकेदाराला झापलं आणि माझ्या घरासमोर कंबर एवढं टेकलं झालं. म्हटलं आता कसं करू? सर म्हणे दिवसभर याच्यावरून डोजर फिरेल तरी हे लेवलमध्ये होईल. तो डोझरवाला आला म्हणे सर म्हणे मी थकलो म्हणे. म्हटलं थोडासा मुरुम तिकडे दुसऱ्याच्या दारात टाका. असं अविनाशचं काम आहे. अशा कार्यकर्त्याचं आज विदर्भ बॉडी असोसिएशनच्या पदाधिकारीपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल आपण सर्वजण त्याला शुभचिंतन देऊ. आणि असंच सामाजिक कार्य करत राहा अविनाश. तुझ्या पाठीशी सर्व प्रतिष्ठान आहे आणि तुझ्या विचाराशी सर्वजण जुळलेले आहेत आणि तुझे प्रगल्भ विचार, तुझी धडपड, तू काम करत राहा. आणि बॉडी बिल्डर शोभतोय बी. आता समजा आता मला जर केलं असतं विदर्भ बॉडी असोसिएशन तर लोकांना कॉमेंट्स केले असतं, हा डेबरा पोटाचा माणूस कसा काय झाला, त्याला तो लाईक तर पाहिजे माणूस. तर तू बरोबर बॉडी बिल्डरमध्ये सूट झाला, कामामध्ये सूट झाला. आंबेडकरी चळवळीचा खंदा पुरस्कर्ता आहेस तू. तायडे साहेबाचा राईट अँड लेफ्ट दोन्ही हँड तूच आहेस. त्यामुळे वंदना ते नेहमी तुझं नाव काढते. त्याबद्दल मी तुला मंगलकामना देतो आणि भविष्यामध्ये तुझी चांगल्या ठिकाणी नियुक्ती हो आणि पूर्ण प्रतिष्ठान म्हणजे पूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे. याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं याचं त्याचं राजकारण नाही. काम करायचं असेल तर सात्विक बुद्धीनं जसा तू काम करतं तसं काम करत राहा अशी मंगलकामना करतो. आणि भगवान बुद्ध चरणी प्रार्थना करतो की तुझं असंच वाढत राहो, वक्तृत्व वाढत राहो, सर्व कामाची शैली वाढत राहो, समाज तुझ्या पाठीशी उभा राहो. एवढं बोलून मी लांबलेले माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद साहेब. आज आपण ज्या सत्कार मूर्तींना इथे आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे सन्माननीय अविनाश कांता विश्वनाथ मोरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क या आपल्या महाविद्यालयाचे ते MJMCचे 2य वर्षातील विद्यार्थी आहेत. येणाऱ्या 24, 25 आणि 26 मार्च 2025 रोजी शिर्डी महाराष्ट्र येथे होणाऱ्या मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनकरता बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भाच्या मान्यतेने अध्यक्ष आणि सचिव यांनी माननीय अविनाश मोरे यांची निवड विदर्भाचे ऑफिशियल म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याबद्दल ऐतिहासिक प्रतिष्ठान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क खडकी अकोला यांच्यातर्फे सन्माननीय अविनाश मोरे साहेबांचे खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे. आणि आज आपण ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा त्यांचा सत्कारसुद्धा आयोजित केला आहे.
तेव्हा सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय अवचार साहेब, सन्माननीय इंगळे साहेब, मोहोळ साहेब, दाभाडे साहेब, गजभिये साहेब, सर्वांना विनंती करते की सर्वांनी सत्कारामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि रमेश तायडे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय अविनाश मोरे साहेब यांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करावा. सन्माननीय अविनाश मोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान तथागत गौतम बुद्ध, तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारकर्ते, ज्यांनी आपल्या नसांमध्ये रक्त भिनवलं आणि आपल्याला ताठमानेने जगण्याची शक्ती दिली, सर्व गोष्टी आपल्याकरता उपलब्ध करून दिल्या, असे महान तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच संपूर्ण जगातील जेवढे विचारवंत आहेत, ज्यांनी मानवाच्या कल्याणाकरता स्वतःचं जीवन समर्पित केलं, अशा सर्वांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, तसेच अवचार साहेब आणि उपस्थित सर्व माझी वडीलधारी वंदनाजी आणि मित्रमंडळी, तसेच प्रतिष्ठानचे कर्मचारीवृंद, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी माझा आज इथे सत्कार केला. सत्कार खरं तर मी काही सत्कारासाठी बनलेलं नाही आहे. मला सत्कार आवडत नाही. मी आजीनं पहिले सांगितलं, आजोबांनी सांगितलं की बा सत्कार करणे हे काही आवश्यक बाब नाही आहे. परंतु त्यांनी सांगितले की आपल्या प्रतिष्ठानची व्यक्ती इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी तुझी नेमणूक झाली आणि आपल्या प्रतिष्ठानचं नाव उंचावलं गेलं, तर याची जाणीव प्रतिष्ठानला आहे. त्यांनी ती गोष्ट मला बोलून दाखवली आणि माझा सत्कार केला. त्याबद्दल मी परत सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रतिष्ठानच्या प्रत्येक व्यक्तीचं, भारसाकडे सरांचं, अशोक इंगळे सरांचं, तायडे सरांचं, तसेच इथे झटणारे किंवा धम्मदान दाते जेही आहेत, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. खरं तर भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत. शरीर सौष्ठव स्पर्धेबद्दल मी थोडंसं सांगतो, नंतर काही बोलेल आणखी. उद्यापासून म्हणजे 24, 25, 26 हे 3 दिवस शिर्डी येथे मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आहे. तर भरपूर जणांना बॉडी बिल्डिंगच माहीत नाही आहे. शरीर सौष्ठव स्पर्धा ही खूप जुनी स्पर्धा आहे, ज्यापासून म्हणजे जेव्हापासून कुठला खेळ निर्माण झाला त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शरीर सौष्ठव स्पर्धा आहे. आणि म्हणायचं तात्पर्य आहे की शरीर सौष्ठव स्पर्धेला जेवढे आता मिस्टर इंडियाकरता जवळपास 500 बॉडी बिल्डर्स उतरणार आहेत, 65 महिला उतरणार आहेत, स्पर्धक आहेत त्या कार्यक्रमाकरता, 150 ऑफिशियल आहेत नेमणूक झालेले पूर्ण भारतातले सर्वांची. तर सांगायचं तात्पर्य आहे की बॉडी बिल्डिंग हा जो खेळ आहे हा सर्वात कठीण आणि महागडा खेळ आहे. कठीण याच्याकरता आहे की सातत्य सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बॉडी बिल्डिंगचा जोही प्लेयर आहे किंवा जोही व्यक्ती व्यायामाच्या प्रती त्याची आवड आहे, त्याला माहीत आहे की आपलं शरीर पिळदार करण्याकरता आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते. आणि एका दिवसात की बॉडी बिल्डर घडत नाही. 5-5, 10-10 वर्ष, 15-15 वर्षानंतर बॉडी बिल्डर त्याची शरीरयष्टी आणि शरीर रचना
स्नायू त्याचे बळकट होतात आणि त्यानंतर तो प्रेझेंटेशन करण्याकरता इलिजिबल होतो. तर सर्वात कठीण आहे आणि त्यांचा जो डाएट आहे तोही खूप हार्ड असतो. सर्व तोंडाचे जे चोचले म्हणतो आपण, म्हणजे जिभेचे जे लाड आहेत ते सर्व बंद करून एक बॉडी बिल्डर घडत असतो. आणि त्याच्यात सर्वात मोठी गोष्ट ही असते की तो नियमितता जी आहे ना ती बॉडी बिल्डरमध्ये त्याच्या व्यायामाच्या आणि वेळेच्या याच्यानुसार सर्व गोष्टी नियमितता येते आणि शरीर सौष्ठव करण्याकरता सर्वात मेन गोष्ट तीच आहे की तुमच्यात नियमितता असली पाहिजे, वेळेचं बंधन असलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला व्यायामामुळे मिळतात. आता मी एवढी गोष्ट व्यायामाबद्दल बोलून राहिलो आणि पांडे सरांनी सांगितले की मी कदाचित बॉडी बिल्डर शोभत नाही किंवा जजही मी स्वतः शोभत नाही, मलाही माहीत आहे. पण कारण आता तुम्ही पाहिलं मी माझंही पोट निघालेलं आहे, मी पण ओव्हरवेट आहे. पण त्याच्याकरता जज होण्याकरता क्रायटेरिया वेगळा आहे. मी आजोबांना मगाशी सांगितलं की एखादा क्रिकेटर जो आहे तो चांगला जर प्लेयर आहे, समजा कॅप्टन आहे इंडियन टीमचा, तर तो काय म्हणतात त्याला काय म्हटलं एम्पायर होत नाही. त्याचं रिझन हे आहे की त्याचे आणि बाकीच्या प्लेयर्सचे रिलेशन खूप चांगले असतात इतर कंट्रीच्या प्लेयर्ससोबतही. तर तो कुठे ना कुठे फेअर कॉम्पिटिशन करणार नाही. तो एखाद्या व्यक्तीला जास्त मार्क्स देऊ शकतो किंवा सोडून देऊ शकतो. तर त्या कारणानं त्या गोष्टी घडत नाही. तर म्हणायचं तात्पर्य आहे की आमची खूप कठीण एक्झाम होते आणि सर्वात मेन हे आहे की असोसिएशनमध्ये जाण्याकरताही भरपूर कष्ट घ्यावं लागतात. तुम्हाला मी जवळपास 25 वर्षापासून बॉडी बिल्डिंग स्पर्धेला पाहतो, त्याचा स्पर्धकी राहिलेलो आहे आणि आयोजनातही मी भरपूरदा इथे सहभाग घेतलेला आहे. तर मला माहिती आहे, त्याचे बारकावे माहीत आहेत. मी अभ्यास केला, परीक्षा दिली, पास झालो, डिस्ट्रिक्टचा जज राहिलो आधी 5 वर्ष, विदर्भाचा जज आता 3 वर्ष, मागील 3 वर्षापासून विदर्भाचा जज आहे. या सर्व गोष्टी करताना खूप अडचणी येतात. डिसेंबर महिन्यापासून ते आता मार्च महिना संपत आला तरी मी बाहेरगावलाच आहे. दर रविवारी बाहेरगावला राहावं लागते. जेव्हा कुठे विदर्भाची बॉडी बिल्डिंगची स्पर्धा असली तर आवर्जून सर्व जजेसना तिथे हजर राहावं लागते, वेळ द्यावं लागते. आणि या सर्व गोष्टी मधाती डिस्ट्रिक्टचे खूप कॉम्पिटिशन्स झाले. डिस्ट्रिक्टमध्ये होतात, वाशिममध्ये होतात. तर मला माझ्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत त्यांनी मला आणि शिक्षक जे आहेत त्यांनी मला भरपूर मदत केली. मी जेव्हा जेव्हा त्यांना सुट्टी मागितली मला सर्व गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्यात. तर हे सर्व कशामुळे घडत आहेत याचंही एक मुख्य कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान याच्या अंतर्गत जो कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्नलिझम अँड सोशल वर्क कॉलेज, याचा मी विद्यार्थी आहे. आणि या प्रतिष्ठानमुळेच मला ही ऊर्जा मिळते. मी सतत चांगल्या कार्याशी जुळून राहतो. माझे विचारही मी त्याच पद्धतीने ठेवतो आणि कामही मी काही राजकारणी नाही आहे. मगाशी पांडे सरांनी सांगितलं मी समाजकारणी व्यक्ती आहे. मी एकदम साधा राहणीमान आहे माझं. आज मी जे ऑफिशियल ड्रेसमध्ये आलेलं आहे, मी नेहमी साध्याच युनिफॉर्ममध्ये ड्रेस कोडमध्ये असतो. म्हटलं ज्या गोष्टीच्याने मला एवढा मोठा सन्मान मिळाला, मी म्हटलं त्याच्याच ऑफिशियल ड्रेस कोडमध्ये मी आज इथे उपस्थित राहील आणि मला माझा जो सत्कार आज प्रतिष्ठानने केला तो मी सत्कार त्याच युनिफॉर्ममध्ये केली. तर मुद्दा असा आहे सर की सरांनी सांगितलं की बाबा मी कार्य करतो. कार्य करणं ही माझी सामाजिक बांधिलकी आहे. माझ्या आईवडिलांनी मला ती तशी शिकवण दिलेली आहे की माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि समाजासाठी आपलं काहीतरी करणं आहे, आपल्यावरती ऋण आहे. आणि मी ज्या व्यक्तींच्या सहवासात राहतो, आता पांडे सरांनी सांगितलं की मी तायडे सरांच्या तायडे मॅडम, वंदना तायडे मॅडम यांच्या सहवासात राहतो आणि ज्या काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात ते शिकून घ्यायच्या. कालचंच एक गोष्ट आहे, माझे पुतण्यांसोबत मी बसलेलो होतो, गोष्टी सुरू होत्या.
तर पुतण्याने विचारलं की काका खेड्याहून आलेला पुतण्या, तो नाही काका तुमचं काय सुरू आहे? मी म्हटलं मी मास्टर ऑफ जर्नलिझम करून राहिलो गड्या, मी फायनल इयरला आहे, 4थं सेमिस्टर आहे, तिन्ही सेमिस्टर मी जवळपास 70% पास झालो, क्लिअर झालेलं आहे, आता 4थं सेमिस्टर आहे. आणि म्हटलं मी नेट सेटची एक्झामसाठी मी अपियर झालो, मी त्याचाही फॉर्म भरला, म्हटलं PhD करण्याची माझी तयारी आहे. तो आणि काका मी पण म्हणजे ती वयान खूप लहान आहे, त्याची डिफरन्स आहे जवळपास 20 वर्षाचा फरक येत असेल. त्या म्हणत आमचंही शिक्षण सुरू आहे काका आणि तुमचंही सुरू आहे. म्हटलं शिक्षणाला बंधन नाही आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की माणूस हा आजन्म म्हणजे मरेपर्यंत विद्यार्थी असतो आणि त्याच्यात ती शिक्षण घेण्याची जी आसक्ती आहे ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे, परमनंट राहिली पाहिजे. आपण समाजात जेव्हा वावरतो तेव्हा आपल्याला लहान व्यक्ती खूप काही शिकून जातो. आपण विचार करतो की खूप मोठी व्यक्ती आहे पण त्याचं आचरणच चांगलं नसेल तर तो आपल्याला काही शिकू नाही शकत. एखादी लहान व्यक्ती जी आहे, लहान मुलं आहे, ती त्याच्या आचरणातून आपल्याला भरपूर गोष्टी शिकवून जाते. तर सांगायचं तात्पर्य आहे की माणूस हा आजन्म विद्यार्थीचा आहे. आपण त्या तऱ्हेनं राहिलो पाहिजे, आपण शिकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि मला या प्रतिष्ठानच्या प्रिमायसेसमध्ये आल्यावर जेव्हा जेव्हा मी इथे प्रवेश करतो, एंट्री करतो, तेव्हा मला काही ना काही नवीन शिकायला मिळते आणि मी त्या गोष्टी आत्मसात करतो आणि समोर जाण्याचा प्रयत्न करतो. माझं असं मत आहे की प्रतिष्ठानशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीनं, तो लहान मोठा असो, प्रत्येकाने आपले जे पावलं आहेत ते सर्व योग्य दिशेनं सुरू आहेत. सर्वांना माहिती आहे, मी काही जास्त मोठा नाही आहे की मी एवढं त्याच्यावर बोलेल. पण माझं असं मत आहे की जी नवीन पिढी आहे, आता सर मला नेहमी म्हणतात की नवीन पिढी जोडा, नवीन पिढी जोडली पाहिजे. आपल्या इथे जिम आहे, जिममध्ये मुलं आले पाहिजे, जिमचा उपयोग केला पाहिजे. तर खरं तर त्या दृष्टीनं सर्वच वडीलधारी मंडळीने याच्यावर काम करायला पाहिजे. आपल्या मुलांना आणि जेवढे इथं यंग जनरेशन बसलेली आहे त्यांनी पण त्याच्यावर काम करायला पाहिजे. आपल्या मित्राला, मावस भावाला, मामभावाला सर्वांना त्या जिमकडे किंवा व्यायामाकडे, शरीर सौष्ठव म्हणजे तुमचं शरीर सुदृढ बनवण्याकरता आवड निर्माण करायला पाहिजे आणि इथपर्यंत आणायला पाहिजे. आपल्याजवळ एवढ्या फॅसिलिटीज आहेत पण आपण त्या फॅसिलिटीजचा फायदा नाही घेत. माझं असं मत आहे की सर्वांनी एवढ्या गोष्टी आपल्याला इथे निर्माण करून दिलेल्या आहेत. बारसाकडे सरांच्या आशीर्वादानं म्हणा की त्यांच्या अथक परिश्रमाने, तसेच तायडे सर आहेत, अशोक इंगळे सर आहेत, आपल्या या संस्थेचे प्रत्येक जो सभासद आहे त्या सर्वांच्या सहकार्यानं आज आपण इतक्या मोठ्या अचिव्हमेंटवर आहोत की अकोला जिल्ह्यातून महाराष्ट्रातून नाही एवढी मोठी संस्था आपली आहे. त्यात जवळपास 4,000 4,500 आजीव सभासद आहेत. एवढी मोठी संस्था आजी मी कुठंच नाही पाहिली. मी ज्या आता असोसिएशनमध्ये वर्क करत आहे त्यातही भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम येतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या छोट्या मोठ्या गोष्टी टाळून आपल्याला समोर वाट काढावं लागते. तुमची निवड होणे, माझी निवड होणे ही म्हणजे सहज गोष्ट नाही आहे. ऑफिशियल मिस्टर इंडियाकरता निवडून जाणे खूप तुमची काय म्हणतात त्याला ते नियमितता असली पाहिजे. तुम्ही किती कॉम्पिटिशन अटेंड केले आहे, तुम्ही कशी जजमेंट दिली, तुमचं बिहेव कसं आहे, तुमचं वागणं कसं आहे, पूर्ण प्लेयर्ससोबत तुमचे रिलेशन्स कसे आहेत, तुम्ही कशी ट्रीटमेंट देता, कसं सर्व गोष्टी हे करता हाताळता, याच्यावर सर्व गोष्टी तुमची म्हणजे नेमणूक केल्या जाते, विचार केला जाते. तर ही सर्व गोष्ट जी आहे एवढं मोठं सांगण्यामागचं कारण हे आहे की आज हा जो काही सत्कार आहे हा माझा झाला वैयक्तिक, पण मला असं वाटतं की हा प्रतिष्ठानचा सत्कार आहे आणि प्रतिष्ठानने मला दिला. पण याच्यामागे सर्व प्रतिष्ठानमधले प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे. त्यात आमचे एक इन्स्पिरेशन आमचे काका आहेत, पायरू इंगळे काकाजी, जे 65व्या वर्षी देखील 18 वर्षाच्या
मुलाला लाजवतील अशी त्यांची शरीरयष्टी आहे. ते आजही ॲथलेटिक्स म्हणून त्यांना दर महिन्याला ते सन्मान मिळवतात. त्यांच्याकडे पाहूनही आम्हाला प्रेरणा मिळते की आमचे काकाजी जे आहेत ते वयाच्या 65-70व्या वर्षाच्या टप्प्यात असतानाही एवढे चांगले उत्कृष्ट पटू आहेत, ते क्रीडापटू आहेत आणि त्यांना आवडी आहे. तर मग आम्ही का बरं नाही करायला पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मोठ्या स्तरावर करायच्या आहेत. आज आपण सर्वांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि म्हणजे सत्कार मी नेहमी भरपूर कार्यक्रमात राहतो. अजय तुम्हाला माहीत आहे, मी खूप जणांचे सत्कार केले आहेत आणि त्यांच्याबद्दल बोललोही भरपूर. पण असं स्वतःचा जेव्हा सत्कार होते तेव्हा एक वेगळाच अनुभव असते, वेगळी एक ऊर्जा निर्माण होते आपल्याला त्याच्यापासून. ती एक काय म्हणतात, आता आजकाल बॅटरी म्हणजे चार्जिंगवाले कार आल्या, तर ती कसं बॅटरी स्टोअर झाली. आता मी आणखी वेगाने धावील, आणखी शिखरावर चढण्याचा प्रयत्न करील अशी मी सर्वांना ग्वाही देतो. आणि प्रतिष्ठानचं नाव उंचावेलच, ते कुठेही कमी होणार नाही याची मी शाश्वती देतो. आणि माझं लांबलेलं हे जे मला तुम्ही बोलण्याची संधी दिली सर्वांनी, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि त्या संधीचं मी नेहमीच सोनं करेल. आपला जो सत्कार आहे तो माझ्या स्मरणात राहील, आठवणीत राहील. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद अविनाश. आणि अविनाश मोरे यांना ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा पुढील कार्यासाठी अनेक मंगलकामना व्यक्त करते. नुकतीच आपल्याकडे नागपूर येथून मंडळी आलेली आहे जी शेगावला गेली होती आणि शेगाववरून जाताना त्यांना इथे अकोल्याला आल्यानंतर प्रतिष्ठान पाहण्याची इच्छा झाली. माझी त्यांना विनंती राहील की त्यांनी खरंच प्रतिष्ठानसाठी आणखी थोडंसं 10 मिनिट वेळ काढावा आणि पूर्ण प्रतिष्ठान एकदा बघून यावं, अगदी 4थ्या मजल्यापासून ते इथपर्यंत. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ताईंनी सांगितलं आहे की वेळ फार कमी असल्यामुळे आम्ही लगेच निघतो आहे, म्हणजे त्या 2 मिनिट बसायला पण तयार नाही आहेत. तरीही आपण थोडक्यात सन्माननीय आशिष रामजी मल्लेवार साहेब, जे माजी उपसभापती होते पंचायत समिती कामठी येथील, जिल्हा नागपूर, आणि बिडगाव नगरपंचायत येथील ही संपूर्ण मंडळी आपल्या इथे उपस्थित झालेली आहे. प्रियाणी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सन्माननीय नंदाताई ठाकरे ह्यासुद्धा इथे उपस्थित आहेत. मी संपूर्ण मंडळीला एकदा विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आमचा एकत्र तुमचा सत्कार घेतो आहोत, कारण तुम्हाला वेळ कमी आहे म्हणून. सन्माननीय आशिष मल्लेवार साहेब आणि नंदाताई ठाकरेताई यांनी समोर यायचं आहे आणि आपण सगळ्यांनी यायचं आहे. सन्माननीय विचारमंचांना मी विनंती करते की त्यांनी आलेल्या पाहुण्यांचा बुके देऊन सत्कार करावा. पैसासुद्धा संस्थेने घेतलेला नाही. संपूर्णतः समाज आणि समाजाच्या भरोशावर ही संस्था कार्य करते. इथे धम्मसंस्कार वर्ग चालवल्या जातात. दर रविवारला बुद्धवंदना, चिंतन सभा आणि ज्या ज्या व्यक्तींनी काही उत्कृष्टपणे अशी कामगिरी केलेली असेल किंवा ज्यांचं कुठे प्रमोशन झालेलं असेल, काहीतरी उल्लेखनीय कामगिरी असेल, अशा सर्वांचा इथे सत्कार केला जातो. एवढेच नाही तर वयाची 58 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु नोकरी नसल्यामुळे ते लोक दुसरा व्यवसाय करतात किंवा काहीतरी काम करत असतात आणि मग नोकरीत असणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जातो. मात्र जी व्यक्ती नोकरीत नसतात त्यांचा सत्कार होत नाही, अशा सन्माननीय व्यक्तींचा सत्कार आपण ऐतिहासिक प्रतिष्ठानवर करतो आणि सर्व सन्माननीय व्यक्तींना जेवढा आपल्याकडून होईल तेवढा सत्कार आणि सन्मान देत असतो. आपणा सर्वांचे ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा आभार व्यक्त करते. आपण इथे आलात आणि प्रतिष्ठान पाहायची आपली इच्छा व्यक्त आपण केलीत. पुढच्या वेळी नक्कीच थोडा वेळ काढून या आणि प्रतिष्ठानची संपूर्ण पाहणी करून घ्या. आपल्या नागपूरची बरीच मंडळी इथे आलेली आहे आणि त्यांनीसुद्धा इथून बरीचशी प्रेरणा घेऊन नागपूरला सुद्धा काम सुरू केलेलं आहे. थँक्यू मॅम. आम्ही बघण्यासाठी आलेलो होतो आणि तुम्ही आम्हाला आमचा आदर सत्कार केला
त्याबद्दल परत एकदा संस्थांचे प्रतिष्ठानचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करते की जेवढ्या लवकर तुम्हाला हे बघून रिटर्न बसमध्ये येता येतं तेवढ्या लवकर या, कारण आपला लांबचा टप्पा आहे आणि अकोल्याजवळ एका ठिकाणी आपली समोरची गाडी थांबलेली आहे, तिथे ऑर्डर दिलेला आहे आणि कालची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला, उन्हामुळे झालेली, तर त्यामुळे थोडं लवकर घेण्याचा प्रयत्न करा. ही संधी परत मिळणार नाही, त्याच्यामुळे पाहून जेवढ्या लवकर परत येता येते तेवढ्या लवकर परत याल. आणि प्रतिष्ठानचे परत एकदा मी मनापासून धन्यवाद मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करते सन्माननीय अवचार साहेबांना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. आजच्या आपल्या चिंतन सभेचे अध्यक्ष माननीय रमेश तायडे सर, सत्कारमूर्ती अविनाशजी मोरे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रतिष्ठानची सदस्य मंडळी, कर्मचारी वर्ग, सर्वांना मानाचा जयभीम करतो. तसेच नागपूरवरून आलेले सर्व लोकांना त्यांनी हे पाहून जायला पाहिजेत होतं, पण ती शेवटी त्यांची इच्छा आहे. त्या सर्वांना इथं आल्याबद्दल त्यांचं बी अभिनंदन करतो. आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मी हा रथ इथपर्यंत आणून सोडला, तुम्हाला जर हा पुढे नेता आला असता तर जरूर न्या, पण याला मागे येऊ देऊ नका. आज भारसाकडे सराच्या रूपाने आणि फक्त अकोला जिल्ह्यातच, महाराष्ट्रात म्हणा का महाराष्ट्राच्या बाहेर अजूनही बी असं प्रतिष्ठान का असा बाबासाहेबांनी जी बी आपल्याला संकल्पना जी मनात आणून दिलेली होती ते काम फक्त भारसाकडे सर आणि त्यांच्या टीमच्या रूपाने अकोला जिल्ह्यात सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच काही आतापर्यंत उपक्रम साहेबांनी राबवलेले आहे. ही खरोखरच सर्वांना एक पुढे जाण्यासाठी आपल्या मुलांचं भविष्य चांगलं होण्यासाठी ही योजना सरांनी इथं आखलेली आहे. इथं या प्रतिष्ठानला कोणीही असा स्वतः मालक नाही, जो इथला सदस्य होईल तो मालक होतो आहे असे सर स्वतःवरूनच सांगतात. आणि एवढं त्यांचं मोठं मन मी तरी आतापर्यंत कुठं पाहिलेलं नाही. तर या लाईव्हच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की प्रतिष्ठानमध्ये इथं बँक चालू झालेली आहे, त्या बँकमध्ये जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्या. आणि प्रतिष्ठाननी कळंबेश्वर रोडला जवळपास 3 एकर शेती घेऊन तिथं 100 खाटांचं हॉस्पिटल आणि रेवती आधारगृह आणि डेली पेपर हे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर सर्वांनीच इतर लोकांनी, आपल्या समाजाच्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी या प्रतिष्ठानला जुळावं आणि आपल्या मुलांना इथं दररोज संस्कारगृहामध्ये पाठवावं, एवढं मी आज रोजी सर्वांना सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांना मी विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. तसेच सन्माननीय अशोक इंगळे सरांना विनंती करते की त्यांनीही विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अवचार साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय गजभिये साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय अशोक इंगळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय अशोक इंगळे सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. विश्वाला
सुखाने कसं राहावं याचा मंत्र देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या अथक प्रयत्नामुळं आपण सुखी संपन्न जीवन, स्वाभिमानाचं जीवन जगतो आहोत, ते डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला त्या सर्वांना त्रिवार वंदन. भंते खेमदंबोंचा फोन असल्यामुळं घेतला. रात्री 3 वाजता ते अकोल्याला पोचले आणि नेटवर्क त्यांचं बरोबर नसल्यामुळं आमचा संपर्क झाला नाही आणि म्हणून मग त्यांना तिथंच थांबावं लागलं. आणि आता नंतर ते विझोऱ्याला कार्यक्रमाला आहेत, तर त्यांनी आता फोन केला आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तायडे साहेब, आपले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय भारसागळे साहेब, मंचकावर उपस्थित मोरे, आपण सर्वच, संख्या मला वाटते दिवसेंदिवस रोळावत आहे. अनेकदा बोलताना मी सांगितलं की आपला कार्यक्रम 2 तासाच्या वर चालू नये, परंतु गंमत अशी की ते आपल्या हातात काही राहत नाही आणि आपण 9 ते 3-4 वाजतात आपल्याला. त्यामुळे आम्ही मानसिकताही लोकांची लक्षात घेतली पाहिजे. नाही तर गंमत अशी होईल की आता फक्त जे आपण जवळचे आहोत तेच उपस्थित आहोत, ज्यांच्यासाठी आपण करतो आहोत ते कोणीच नाही. तर त्यामुळे आपण ती दक्षता घ्यावी असं मला वाटते. किंवा आपला कार्यक्रम मुश्किलीने 2 तास चालावा, 2 तासाच्या वर चालू नये, तर आपल्या या साऱ्याचं कुठेतरी पोहोचेल लोन. नाही तर मग संख्या कमी कमी होत कोणीच राहणार नाही. तर आपल्यात काय सांगायचं, आपण जे करतो आहोत ते सगळ्यांनाच माहिती आहे. आपण फक्त एकच करू की आपल्याला बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार आदर्श समाजाची निर्मिती करायची आहे. सोबत आपण जे प्रतिष्ठान उभं केलं, या प्रतिष्ठानमार्फत आपल्याला आज जे सरकार आहे हे सरकार कंप्लीट विरोधात आहे. आरक्षण बंद झालं आहे, आपल्या मुलांना नोकऱ्या नाहीत, असलेल्या नोकऱ्यासुद्धा कमी होत आहेत. कालच्याच पेपरला होता, जवळपास 5 लाख लोक हे बेरोजगार झालेत, कंपन्यांनी काढून टाकले. म्हणजे पुढचं भविष्य मोठं वाईट आहे. आणि ते आपल्या नजरेसमोर ठेवून प्रतिष्ठान त्याच बाबतीत कार्यरत आहे. आपल्या ज्या विविध योजना आपण सुरू केल्या आहेत, ह्या योजनेत मुलांना रोजगारही प्राप्त होईल आणि आपली मंडळी आपल्यात समाविष्ट होईल. त्यासाठी आपले हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा आपल्या ज्या योजना आहेत, तुम्हाला सांगताना परत एक आनंदाची बातमी मी सांगतो आहे. आपण बचत गटात 12% व्याज आपण देत आहोत, वर्षाला 12%. आणि त्या बचत गटातलं आपण टाकलेली रक्कम कधीही आपण परत घेऊ शकतो. दुसरं आहे, आपण काढलेलं कन्स्ट्रक्शन कंपनीचं, त्या कन्स्ट्रक्शन कंपनीत आपण 16% व्याज देतो आहोत, परंतु त्याला लॉकिंग पिरियड आहे. आपण टाकलेली रक्कम आपण 2.5 वर्ष काढू शकत नाही. 2.5 वर्षानंतरच आपल्याला ती काढावी लागेल. आणि तिसरी, आत्ता आपण परवाच्या दिवशीच आमच्या चर्चा झाल्या, तायडे साहेब, मी, भारसागळे सर, बाई, तर आपलं जे आता आपण अशोका एंटरप्राइजेस सुरू केलं आहे, त्यात जे लोक टाकतील पैसा त्यांना आपण 15% व्याज देतो आहोत. म्हणजे 12, 15 आणि 16 असं व्याज आपल्याकडनं वेगवेगळ्या योजनेत आपण देण्याचं ठरवलं आहे. तर हे 15%सुद्धा, यालाही 1 वर्ष लॉकिंग पिरियड आहे, त्याला आपल्याला 1 वर्ष काढता येणार नाही. आणि काढलं तर मग ते आपलं कमी होईल, त्याचा वेळ रेट ऑफ इंटरेस्ट कमी होईल, व्याजाचा दर कमी होईल. तेव्हा या सगळ्या संधीचा फायदा आपल्या मंडळींनी घ्यायचा आहे. आपल्याला लोकांजवळून पैसे घ्यायचे, परंतु तसे मोफत नाही घ्यायचे.
त्याला आपल्याला व्याजपेठ करायचं आहे आणि त्याच हिशोबाने आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं आज रोजी आपण ही जी विकासाची वाटचाल सुरू आहे आपली ही कंप्लीट केली आहे. आणि बुद्ध म्हणतात विश्वास परम ज्ञाती, म्हणजे विश्वासासारखा नातेवाईक कोणता नाही. आणि नेमकं तेच काम आपल्या प्रतिष्ठाननी केलं आहे. लोकांचा विश्वास आपण संपादन केला आहे. आणि म्हणून बचत गटासारख्या कुठलीही गॅरंटी नसताना आपल्याजवळ 77 कोटी रुपये जमा आहेत बचत गटात FDचे. त्यामुळं आपण त्यात यशस्वी आहोत. आणि ते यशस्वीता जे लाभली आहे ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं लाभली आहे हे सांगतानाही आनंद होतो आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं आपले जे नातेवाईक आपल्याला असं वाटते की बा हे आपल्याकडे FD देऊ शकतात, त्यांच्याशी संपर्कात राहून आपण त्यांची FD आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता लोकांना थोडीशी अजून जास्त गॅरंटी झाली की बा आता हे काही पळून जात नाही. आधी वाटायचं लोकांना, पण आता नाही वाटत. तेव्हा आपल्या मंडळीने स्वतःकडे असणारे आणि आपल्या जवळच्या नातेवाईकाकडे असणारे यांना आपण ह्या साऱ्या स्कीम समजून सांगायच्या. तिन्ही स्कीम बचत गटाचे 12%, आपल्या अशोका एंटरप्राइजेसचे 15% आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे 16%. ह्या व्याजाचे दर लोकांना तुम्ही समजून सांगा आणि त्यांचे पैसे आपल्याकडे वळते करा. ह्यासोबत आपण जे क्लासेस वगैरे चालवतो, मला वाटते आता चांगली संख्या आहे संस्कार वर्गाची. तर संस्कार वर्गात मुलं आपली कशी येतील याचेही प्रयत्न करा. कारण की पुढची पिढी आपल्याला तयार करायची आणि ही पुढची पिढी या संस्कार वर्गातूनच आपण उभी करू शकतो. आणि आपलं हे जे सगळं आपण उभं केलं आहे प्रतिष्ठानचं सगळं वैभव, हे वैभव टिकवण्यासाठी आपल्यासारखी दुसरी मंडळी तयार करणं फार गरजेचं आहे. आणि ती या संस्कार वर्गाच्या माध्यमातून, आपल्या संपर्काच्या माध्यमातून जी चांगली मंडळी असेल ती आपल्या प्रतिष्ठानाला जोडण्याचे प्रयत्न आपले असतातच, याबद्दल काही शंका नाही. परंतु तरी आपण परत जास्त प्रयत्न करावे अशी विनंती करतो. आणि आपण सर्व अतिशय जवळची मंडळी यात उपस्थित असणारे, तर तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला सगळंच माहिती आहे. त्यामुळे जास्त पल्ला न पाडता इथेच थांबतो. आपण ऐकलात त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. सन्माननीय अविनाश मोरे साहेब यांचा आपण इथे सत्कार आयोजित केला होता. मी सन्माननीय प्राध्यापक भारसाखळे सरांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय अविनाश मोरे यांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करावा. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाखळे सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा समस्त महापुरुष यांना आहे बरोबर विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाच्या विचारमंचावर विराजमान सन्माननीय अशोक इंगडे सर, सन्माननीय रमेश तायडे साहेब, सत्कारमूर्ती सन्माननीय अविनाश मोरे साहेब, सन्माननीय वंदनाताई, सन्माननीय OS इंगडे साहेब, सन्माननीय हेमंतराव, सन्माननीय भगत साहेब, दाभाडे साहेब, सन्माननीय गजबे साहेब, सन्माननीय मोहोळ साहेब, आपले सर्व कर्मचारी वृंद, माझ्या मित्रांनो,
आज आपण सन्माननीय अविनाश मोरे साहेबांचा या ठिकाणी जो सत्कार सोहळा आयोजित केला, तर मला असं वाटते प्रतिष्ठाननं जे काम संकल्पित केलेले आहेत त्या कामापैकी एक काम जे आहे तर त्याची कदाचित सुरुवात होण्याची वेळ आलेली आहे. अविनाश मोरे साहेबांच्या रूपामध्ये होऊ शकते त्या कामाला प्रारंभ होऊ शकतो. आपण माणसांच्या शोधात नेहमी असतो. कोण कोणत्या कपॅसिटीचा माणूस आहे. एकाच व्यक्तीकडे सगळे गुणधर्म निश्चितच एकवटलेले नसतात. काहींना विशिष्ट काम जमते, दुसऱ्याला दुसरं विशिष्ट काम जमते. म्हणून एकच व्यक्ती सगळ्या गोष्टीमध्ये काही निपुण नसतो. अविनाश मोरे साहेबांचं सिलेक्शन म्हणा, त्यांची निवड जी झालेली आहे, तर विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशन जी आहे तर त्याच्यावर त्यांची निवड झालेली आहे. आपल्या प्रतिष्ठाननं बिगिनिंगपासून जे संकल्प केलेले आहेत त्यापैकी एक संकल्प म्हणजे आपल्या प्रतिष्ठानची खूप जबरदस्त अशी व्यायामशाळा असली पाहिजे. आपल्या प्रतिष्ठानचा असणारा खूप आधुनिक स्वरूपाचा जिम असला पाहिजे. त्याच्यामध्ये जेंट्ससाठीचा जिम आणि लेडीजसाठीचा जिम हे अशा प्रकारचे 2 जिम आपल्या प्रतिष्ठानचे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि व्यायामशाळा नावाची गोष्ट जी आहे की ज्या व्यायामशाळेमध्ये लाल मातीतील पैलवान हे तयार झाले पाहिजे, आखाड्यामध्ये निपुण असणारे वस्ताद हे तयार झाले पाहिजे, त्या आखाड्यामध्ये मग लाठीकाठी असेल, त्याच्यामध्ये मलखांब असेल, त्याच्यामध्ये जुडो कराटे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या गोष्टींमुळे समाजाचं क्रेडिट वाढेल, समाजाचा असणारा प्रभाव हा शारीरिक दृष्टिकोनातून देखील अस्तित्वात आणण्याची आवश्यकता आहे. समाजामध्ये लुडेखुडे माणसं जर असतील तर माझ्या मित्रांनो त्या समाजावर अनिष्ट परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून समाजातील प्रत्येक घटक हा काटक असला पाहिजे, त्याची शरीर रचना ही सुदृढ असली पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून प्रतिष्ठानचा असणारा जिम आणि व्यायामशाळा हे प्रारंभ करण्यासाठी अविनाश मोरे साहेब जे आहेत ते आपल्या प्रतिष्ठानशी खूप जुटलेले आहेत. सुरुवातपासून प्रतिष्ठानचं कोणतंही काम असेल तर ते हिरिरीनं काम करतात, मन लावून काम करतात. आणि म्हणून अशा व्यक्तीची निवड विदर्भ स्तरावर बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्ये होणं ही अत्यंत गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यांचा आपण सन्मान सदोदित करण्याची आवश्यकता आहे. ज्या व्यक्ती वर्तन व्यवहारानं निकोप असतात, ज्या व्यक्ती वर्तन व्यवहारानं निकोप असतात, त्यांच्या असणाऱ्या शरीरयष्टीवर व्यक्तिगत दृष्टिकोनातून शरीरसृष्टी ही मजबूत राहण्याच्या दृष्टीनं त्यांचं वर्तन व्यवहार कारणीभूत ठरत असते.
आचार विचार उच्चार ज्या व्यक्तींचा चांगला असतो अशा व्यक्ती शरीरानं सर्वसामान्यपणे धष्टपुष्ट राहण्याचा नॅचरली त्यांचा प्रयत्न असतो. ती नॅचरली ऊब त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून या विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्ये जी निवड झाली त्याच्यामध्ये जेवढे काही शरीर सौष्ठव स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये विदर्भातल्या जेवढे काही जिम असतील ते त्यांचे सदस्य, आताच त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं आहे की सगळे त्यांचे सदस्य असतात, त्यांच्या स्पर्धा होतात, त्याच्यातून त्यांचं सिलेक्शन होते. तर अविनाश मोरे साहेबांसारखे जर प्रतिष्ठानचे 100 लोक उभे राहिले तर माझ्या मित्रांनो, प्रतिगामी स्वरूपाचे लोक त्यांच्यासमोर 1000 जर उभे राहिले तर त्यांनी खाली मान टाकल्याशिवाय राहणार नाही त्या 1000 लोकांना. आणि म्हणून सुरुवातीची विद्वत्ता प्रचुर असणारी जी काही संकल्पना होती, अहो तो मनुष्य विद्वान आहे, 40-50 वर्षाच्या अगोदर असं समाजामध्ये गणल्या जात होतं. आताही थोडं तो प्रभाव आहे समाजावर, का हो तो विद्वान आहे. मग कसा आहे, मोठ्या भिंगाचा चष्मा लागला, गालफाडा आत गेले, कपाळावर आठ्या पडल्या, खूप मोठा विचारवंत विद्वान आहे. अशा प्रकारे त्या विद्वान लोकांकडे, विचारवंतांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता की विद्वान कोणाला म्हणायचं, जो हडकुळा आहे, चिंतन मनन करतो, लिखाण करतो, वैचारिक प्रबोधन करतो, धक्का मारल्यानं पडतो. अशा प्रकारे विद्वत्ता असणाऱ्या व्यक्तिमत्वाची संकल्पना पार लयास गेलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिल्यानंतर आपल्याला विद्वान कोणाला म्हणायचं हे लक्षात येतं. शरीरयष्टीनं धष्टपुष्ट, निडर, कधी न भिणारे व्यक्ती, विचारवंत, विद्वान, त्यांचा हात कोणी पकडत नाही. आपणाला माहीत आहे की त्यांना जेव्हा जीवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्या होत्या तर एक प्रसंग बाबासाहेबांचा, इतिहास सभेला जाऊ नका असा अनेकांचा हट्ट होता, मुंबईमधली सभा. तर आपल्या वाचण्यात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या असणाऱ्या कोटाच्या खिशामध्ये पिस्तूल लावून त्या कार्यक्रमाला हजर झाले. आजचे विद्वान जर म्हटलं तर ते 4थ्या 8व्या 10व्या खोलीत जाऊन झोपतील, लोक मारतील मला. आणि म्हणून समाजाचा विद्वान माणूस कसा असला पाहिजे तर तो निडर असला पाहिजे, मुळीच डरपोक असता कामा नये, धारिष्ट्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, त्याची शरीराची काटक असली पाहिजे. असे विद्वत्ता प्रचुर व्यक्तीच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या संकल्पना बदलत गेलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या मित्रांनो, आपल्या प्रतिष्ठानमध्ये आपणाला हे असणारं क्षेत्र जे आहे ते पुढे नेण्यासाठी निश्चितच आजचे सत्कारमूर्ती अविनाश मोरे साहेब जे आहेत ते खूप त्या ठिकाणी पॉझिटिव्हली हे काम करणार आहेत. आणि म्हणून प्रतिष्ठानचा जिम कसा असावा, महिलांचा आणि पुरुषांचा जिम कसा असावा, त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे, जागा किती लागते, इन्स्ट्रुमेंट कोणते पाहिजे, त्याच्यामध्ये प्रशिक्षक कोण लागतात, जेंट्ससाठी लेडीजसाठी कोणते प्रशिक्षक लागतात, तर ते संपूर्णपणे नियोजन जे आहे, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, ते सन्माननीय अविनाश मोरे साहेबांकडे ते आपण नियोजन देऊया. जी व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असेल ते क्षेत्र राबवण्यासाठी त्यांना फ्री हँड दिला पाहिजे. माझ्या मित्रांनो, की तुम्हाला काय पाहिजे त्या पद्धतीनं, पण क्वालिटी मस्ट बी मेंटेन.
क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन झाली पाहिजे. आणि फ्री हँड दिल्यानंतर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे आहे ते प्रतिष्ठानची ज्या पद्धतीनं आपली क्वालिटी आहे, आपल्या प्रतिष्ठानचे सगळे माणसं जे दर्जेदार माणसं आहेत, हजारो लोक क्वालिटेटिव्ह व्हावं आपण. कोणाच्या सुखदुःखात धावून जाणारा समूह म्हणजे प्रतिष्ठान. आपल्या परीनं सहकार्य करणारा समूह म्हणजे प्रतिष्ठान आहे. आपल्या परीनं त्याग करणारा समूह, त्यागामध्ये आघाडीवर असणारा समूह म्हणजे प्रतिष्ठान. आणि म्हणून ही जी व्यायामशाळा असेल, तुम्हाला कल्पना असेल की सर्वसामान्यपणे आपला जोर लाल मातीतील पैलवानावर जास्त आहे. लाल मातीतील पैलवान घडले पाहिजे. आपल्या समाजाचा दरारा जो आहे भीमा कोरेगावपासून आणि त्याच्या अगोदरपासून, हा त्या पैलवानकीच्या आणि शरीर सौष्ठव व्यक्तिमत्वाच्या जोरावर आपला प्रभाव समाजाचा आहे. लोक जुन्याकडे म्हणत ना, अरे आपला माणूस ढुशानं म्हैस मारतो. एक ढुसा मारला म्हणजे म्हैस मारणार. अर्थात मारण्यासाठी ढुसे थोडे असतात, जीव मारायला ढुसे थोडे असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्त्वज्ञान आहे ते असं आहे की गडबड झाल्यानंतर धावा रे धावा, याच्यामध्ये कुठल्या प्रकारे असणारं विजडम नाही, शहाणपण नाही. घटना झाल्यावर धावा रे धावा. जसं आपल्या प्रतिष्ठानमध्ये अनेक लोकांना आपण सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे होऊ देऊ नका गडबड, पण कधी कधी 2-2 दोरानं लोक ऐकत नाहीत. 2-2 दोरानं ऐकत नाहीत आणि मग घटना झाल्यानंतर भ्याभ्या करतात. आणि मग याच्या पाया लागू का, त्याच्या पाया लागू का, त्याच्या पाया लागू. हे आपण नजरेनं पाहतो. पहिल्यांदा त्यांना आपण समजावून सांगतोय, अरे बा हो, असं गडबड करू नका. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तत्वविचार असा आहे की वर्तमानातच आपण तरतूद करायची की कोणतीही गडबड होणार नाही. ते ज्ञान, कौशल्य, त्याची असणारी कृती, ती वर्तमानात अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. चुका तर कडून होत राहतात. नेहमी करता आपण म्हणतो बुद्ध आणि धम्माच्या शेवटच्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला प्रतिज्ञा दिल्या. त्यावरून लक्षात येते की या जगातली कोणती व्यक्ती सुटली नाही आहे की ज्याच्याच्यानं चूक होत नाही, ज्यांच्याकडे दुर्गुण नसतील. प्रत्येकाकडे दुर्गुण आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्माच्या आधारावर डिक्लेअरच करून टाकलं आणि शेवटी प्रतिज्ञा दिली आपणाला माहीत आहे. त्या प्रतिज्ञेपैकी एक प्रतिज्ञा नेहमी करता आपण उल्लेख करतो की माझ्यात दोष अनेक असतील, मी प्रतिज्ञा करतो की ते दोष मी कमी कमी करण्याचा प्रयत्न करणार. असंख्य दोष असतात. कोणाचं बोलणं बरोबर नसते, उद्धटसारखं बोलणं असते, मीपणाचं बोलणं असते, मी हे केलं, मी हे केलं, मी आता असं करून राहिलो, मी आता असं करणार आहो, माझ्याशिवाय कोण करणार आहे, मलाच करावं लागणार आहे. हे मीचं जे बोलणं आहे ते माझ्या मित्रांनो समाजाला दूषण आहे. नेहमी करता हे आपण केलं, आपण करत आहो, हे आपलं सगळ्यांचंच आहे. आपणाला असं करायचं आहे, आपणाला भविष्यात तसं करायचं आहे. हा आपलेपणाचा भाव जो आहे तो आपल्या असणाऱ्या वाणीमधून हा बाहेर पडला पाहिजे. शरीर सौष्ठवच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं असेल की ज्यांची शरीरयष्टी दंडाकट असते, पद्धतशीर असते, त्यांच्याकडे कमालीची नम्रता असते. ज्यांच्याकडे ज्ञान असते त्यांच्याकडे कमालीची नम्रता असते. ते गडबड करत नाहीत.
ते लगेच कोणाला उलटून जबाब देत नाहीत, ते सगळं ऐकून घेतात. बोला बोला, ऐकून घ्यायचं ऐकून घ्यायचं ऐकून घ्यायचं. समोरच्याचा कोटा संपला की तो शांत राहतो. आपण उलट त्यांना शाबासकी द्यायची, वा छान, आपल्याला समजली कॅपॅसिटी, उलट त्याचं अभिनंदन करायचं. नाहीतर ते हिंदीतली म्हण आहे ना, अधजल घगरी छलकतच आहे. बाई किंवा मनुष्य कडेवर घागर घेऊन जेव्हा जाते ना आणि त्याच्यामध्ये जर पाणी अर्ध असेल तर ते चाबूक डुबूक बिलकुल कधी पाणी बाहेर पडते, कधी माठातल्या माठात आवाज येत राहतो, थोडासा पाय कमी जास्त पडला की अजून पाणी उछालते बाहेर. आणि म्हणून त्याला हाफ नॉलेज इज द डेंजरस म्हटलं जातं. हाफ नॉलेज इज द डेंजरस. म्हणून ज्ञानी मनुष्य जो असेल तो अत्यंत शांत चित्तानं ते ज्ञान जे आहे ते संग्रही करून ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याचं कारण आहे की जेव्हा ज्ञानी व्यक्ती आपल्या पुढे येतो ना तेव्हा आपल्याला समजते की आपल्याकडे किती काय. मग ताबडतोब आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याजवळ जे आहे त्यातच उड्या मारत होतो आपण. गेल्या 40 वर्षापासून मी तेच ते सांगत आहो, त्या नवीन वाचन नाही. आणि म्हणून मग समाज उपयोगी जे ज्ञान असेल ते संग्रह करण्याचा प्रयत्न जे आहे ते ज्ञानी माणसं करत राहतात. शरीर कमावण्याची पद्धत देखील तीच आहे. ते एका पंक्तीतील उदाहरण लोक नेहमी सांगतात ना, नवरी नवरदेव लग्न लागल्यानंतर पंक्तीत वाढायला गेले. आता त्या नवरदेवाच्या हातामध्ये त्या बोटामध्ये 3-4 अंगठ्या होत्या, दिल्या असतील हुंड्यात मिळाल्या असतील. आता नवरींजवळ विचार ते पात्र बुंदीचं किंवा लाडूचं किंवा काय असेल ते, आणि नवरदेव बिलकुल चालला वाढत त्या हातानं, असा धरत जा असा टाकत जा, असा धरत जा असा टाकत जा. आता असं धरून टाकल्यानंतर अशी बोटं करायचं काय काम होतं. पण त्याला त्याच्या हातातल्या बोटातल्या अंगठ्या प्रदर्शन करण्याची सवय. घ्या समोरचा माणूस म्हणे की इथं टाका, मग हा म्हणे इथं टाकू का इथं टाकू. म्हणजे त्याला येणे प्रकारे त्या अंगठ्या दाखवण्याची सवय चालली. लोकांच्या लक्षात आलं की अरे हा सोनं दाखवून राहिला पोटातलं. लांब अंतरावर असणारा एक सदग्रस्त बसला होता. त्याच्या लक्षात आलं की हा अहमी नवरदेव झालेला दिसतो, हुंड्यात भेटलेल्या अंगठ्या दाखवून राहिला. त्यानं काय केलं, त्याच्या जवळजवळ गेल्यानंतर त्यानं त्याचा हे बटन उघडलं आणि मोठं कळं एवढं सोन्याचं. हा म्हणे कुठं वाळू, तो म्हणे इथं वाळा कुठं वाळू म्हणे इथं वाळा. त्यानं बोटं आपले मागे घेतले आणि बसला. मग त्या नवरींजवळ मजजवळ तू वाढत बस म्हणे. आता ज्या वेळेला हे आपण वर्तन व्यवहार लक्षात घेतलं पाहिजे की या दुनियामध्ये कोणीही कोणापेक्षा कमी नाही आहे. कोणीही कोणापेक्षा कमी नाही. कोणाजवळ काय असेल काहीच सांगता येत नाही. आता साधं कुणालचं उदाहरण घ्या. आपल्याला वाटतं तो असा बिलकुल पतला छळांग पोरगा आहे, पण तो काटक आहे. त्याच्या घराण्यापासूनचे असणारे जो दरारा आहे हिमतीचा लाठीकाठीचा, त्याचा आजोबाई पैलवान होता. कोणाजवळ काय असेल काहीच सांगता येत नाही. असं वाटत होतं का वाघबाई कोणताही कार्यक्रम असेल, लेझिम असेल, काही असेल, आघाडीवरच वाघबाई आहे ना. आणि मग लक्षात येतं लोकांच्या याला म्हणतात ॲक्टिव्हिटी. जे समाजासाठी महत्त्वाचं आहे तिथं शर्माचं काय काम आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, एवढा मोठा महामेरू ज्ञानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते म्हणतात की माझ्याजवळ जे काही ज्ञान असेल
ते जर पाहिलं तर माझ्या असं लक्षात येते की मी ज्ञानसागराच्या असणाऱ्या माझा अंगठा बुडेल इथपर्यंत मी शिरलो नाही अजून. आपण तर कल्पना केल्यानंच घायल होऊन जाऊ. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपलं प्रतिष्ठान जे आहे ते एक समृद्धीचं लक्षण आहे, ते शांततेचं लक्षण आहे. ते नेहमी करता इतरांचं ऐकून घेणारं काय असेल तर प्रतिष्ठान आहे. मग त्याच्यावर आपल्या परीनं काय अंमल करायचा असेल ते शांत चित्तानं त्याच्यावर आपण अंमल करायचा. जसं आता आपण म्हटलं की आपले हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन आहे, हे होऊ शकते पुढच्या वर्षाला आपलं कॉलेज कळंबेश्वरच्या जवळ जाईल. इथं काय असेल, हे आपले 3-4 मजले राष्ट्रीय स्वरूपाचं ग्रंथालय असेल. ह्याच्या आजूबाजूला व्यायामशाळा असते. म्हणजे व्यायामशाळेमध्ये असणारा पैलवान ते आटोपलं की तो ज्ञानकण वाचण्यासाठी या ठिकाणी आला पाहिजे. पैलवानांकडे ज्ञान असलं पाहिजे. ते जुनी संकल्पना बदलून टाकली पाहिजे आपण. ती पैलवानांची घुटण्यात असते, पैलवानांची आजकाल डोक्यात असते. माझ्या मित्रांनो, जे पैलवान आहेत ना त्यांची संकल्पना आता बदललेली आहे. खरे पैलवान जे असतात ना त्यांच्याकडे अथांग ज्ञान देखील असते. ते केवळ हातापायाच्या कैच्यातच प्रवीण असतात अशातला भाग नाही. त्या डावपेचातच प्रवीण असतात अशातला भाग नाही. ते ज्ञानामध्ये देखील पैलवान असतात. ज्ञानाचे असणारे डावपेच देखील त्यांना माहीत असतात. हे आजकालच्या आधुनिक पैलवानांची गोष्ट आहे. काल आम्ही असंच इंगळे सर वगैरे आम्ही एक रोहित पिसाळ म्हणून तुम्ही व्हिडिओवर ऐकत असाल, रोहित पिसाळ. आता कोणी म्हणते त्याला मिसाळ तर पिसाळ केलं वगैरे वगैरे, असं काही असो कशाचं आहे. आता इंगळे लोकांचं आडनाव काय इंगळेच होतं असं थोडं आहे. पहिलं काहीतरी असेल ना. म्हणजे लंगडे फेंगडे, आता त्यांच्याकडे पहा ना, ते चालताना कसे चालतात. आता आमचं भारसाकडे आडनाव जे आहे ते अगोदर काही असू शकते. आणि म्हणून स्वाभिमानाची बाब अशी की मुंबईचे पश्चिम महाराष्ट्रात राहणारे जे चांगलं असलं ना त्याचे गुणगान गायलं पाहिजे. यूट्यूब आपण ओपन करा, त्याच्यावर रोहित पिसाळ या नावाचे व्हिडिओ आहेत. स्वाभिमानाची गोष्ट कशी, ते बौद्ध आहेत नंबर 1. दुसरी स्वाभिमानाची गोष्ट कशी की ते बौद्ध असल्याचा नम्र स्वाभिमान त्याच्यावर ते बोलतात. तिसरी स्वाभिमानाची गोष्ट कोणती, जगामध्ये 3 कंपन्या आहेत समुद्रांमधून सोनं काढण्याच्या ज्या खाणी आहेत, त्या खाणी असणाऱ्या जगातल्या 3 कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीचे मालक हे रोहित पिसाळ आहेत. समुद्रातील खाणीमधून खाणी खोदून समुद्रात त्यातून सोनं काढणे. त्यांची 2 व्हीलर गाडी सोन्याची, त्यांची 4 व्हीलर गाडी सोन्याची, त्यांची सायकल सोन्याची, त्यांची खुर्ची सोन्याची. आता कुठं दंडातलं सोनं कुठं बोटातलं सोनं पाहता. आता आपल्याला किती रुपयाचे सोनं त्यांच्या घरात असतील, घरातील सगळ्या भिंतींवर सोनं, तथागत बुद्धाची मूर्ती 7-8 फुटाची सोन्याची, बाबासाहेबांची मूर्ती सोन्याची. आता काय काय सोन्याचं आहे त्यांच्या घरात, घरच सोन्याचं, त्यांची 4 व्हीलर सोन्याची. आता कल्पना करा, त्यांच्या सायकलची किंमत 7 करोड, सोन्याची सायकल.
हे बौद्ध आहेत आणि त्यांचे व्हिडिओज आहेत की ठाम मतानं सांगतात की सोन्याचा संबंध तथागत बुद्धाशी आहे. तथागत बुद्धाच्या कालावधीपासून सोनं या जगातलं ओळखण्यात आलेलं आहे. त्याच्या अगोदर सोन्याची ओळख नव्हती असं ते स्वतः अभ्यासपूर्ण सांगतात. आणि त्यांचं आव्हान आहे की मी महाराष्ट्रातलेच नव्हे या देशातील प्रत्येक बौद्ध हा करोडोपती करेल. प्रत्येक बौद्ध मी करोडोपती करेल हे त्यांचं व्याख्यान आहे. आता कल्पना करा जगातल्या 3 कंपन्यापैकी एक कंपनी यांची भारतातील आहे. आणि तो माणूस निडर पद्धतीने सांगतो यस आय एम बुद्धिस्ट, याचा मला स्वाभिमान आहे. आणि तुम्हाला मला माहीत नसेल असा एक मुद्दा पुन्हा त्यांनी मांडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना जे गुरु मानलेलं आहे अनेक गोष्टींच्या आधारे, त्यातील पुन्हा एक गोष्ट त्यांनी सांगितली, काही प्रमाणात आपल्याला कमी जास्त माहीत असेल असावी आहे पण पूर्ण माहीत नव्हतं, की महाराष्ट्रापासून तर कर्नाटकापर्यंत सोन्याच्या व्यवसायामध्ये निपुणता ज्याची होती ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचं एकाधिकारशाही होती सोन्याच्या बिझनेसमध्ये. जे खरे समाजकार्य करणारे असतात ना ते परावलंबी नसतात. खरे समाजकार्य करणारे परावलंबी नसतात. उष्ण ज्ञान घेणे, परप्रकाशित नसतात. ते स्वतः स्वयंभू अत्तदीप भव या पद्धतीनं तयार असतात. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनेक बिझनेस करून तो पैसा समाजकार्यात लावलेला आहे. सोन्याचा व्यवसाय महात्मा ज्योतिबा फुलेंचा आपणाला फक्त कॉन्ट्रॅक्टरशिपच माहीत होती की महात्मा ज्योतिबा फुले खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर होते आणि तो पैसा त्यांनी समाजकार्याला लावलेला. पण सन्माननीय रोहित पिसाळ यांनी जे आहे हा एक नवीन म्हणजे त्यांनी जे रीडिंग केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत. जगाला टक्कर देणं काही सोपं काम नाही आहे. आणि हजारो अब्ज रुपयाचं सोनं ज्यांच्याजवळ आहे ते ज्या पद्धतीनं उघड बोलतात म्हणजे कायद्याचं पालन 100% अशी व्यक्ती केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ते व्हिडिओ आपण पाहिले तर आपल्या लक्षात येऊन जाईल. माझ्या मित्रांनो, हे श्रेष्ठत्व जे आहे हे बौद्ध समाजाचं असलं पाहिजे की जेणेकरून बाकीच्या लोकांना देखील आपण या पद्धतीनं तयार करू शकू. आणि म्हणून आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंगाला सन्माननीय अविनाश मोरे साहेब आपल्याला ज्या पद्धतीनं एक प्रकारचं त्या सागरातील ज्याला आपण माणिक मोती म्हणू तर प्रतिष्ठानचं असणारं जे काही हे क्षेत्र जे आहे शरीर सौष्ठवाचं याकडे निश्चितच ते आजपासूनच आपण ध्यानी घेऊन आपल्याला काय काय करायचं आहे त्याचं संपूर्ण प्लॅनिंग कागदावर उतरून त्याचा प्रॅक्टिकली जमिनीवर अंमल आपण करावा अशी आपणाला नम्र विनंती आहे. आजच्या प्रसंगाचं खूप मोठं महात्म्य जे आहे ते याच्यामध्ये दडलेलं आहे. माझ्या मित्रांनो, आपण याच्या अगोदरही म्हटलेलं होतं 2-3 वर्षापासून ते करोनाच्या अगोदरपासून की आपलं संरक्षण दल असलं पाहिजे. आपण लहान माणसं पण कमीत कमी आपल्या घराचं तर संरक्षण करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. घर बांधलं आणि 2 गुंड लोक येतात, निघलो घर के बाहेर, काय फायदा घर बांधून? म्हणजे आपल्या घराची संरक्षण आपल्याला करता नाही येऊन राहिलं.
असं जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आपण आहो असं म्हटलं जाणार नाही. म्हणून किमान आपण आपलं प्रोटेक्शन करता आलं पाहिजे, तर आपण इतरांचं प्रोटेक्शन करायला तयार होऊ. आणि म्हणून आपलं प्रतिष्ठान हे जे वैभव तुम्ही आपण सगळ्यांनी उभं केलेलं आहे, तर या असणाऱ्या वैभवाचं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते विधान जे आहे की भविष्यात घटना घडल्यावर धावा रे धावा, याच्यामध्ये कोणतंही शहाणपण नाही. ती घटनाच घडणार नाही ही वर्तमानात जर आपण तरतूद करून ठेवली, याच्यासारखं दुसरं शहाणपण नाही आहे. कोणाचा अन्याय सहन करायचा नाही आणि कोणावर अन्याय करायचा नाही, याच्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की अविनाशजी मोरेंसारखे जर आपण 100 आपले प्रतिष्ठानचे असणारे माणसं फक्त अशी मिरवणुकीमध्ये पुढे जरी असले, तरी प्रतिगामी विचारसरणीचे लोक आपोआप ढेकलासारखे वरून चालले जातात. म्हणजे नाही इथं जमत नाही भाऊ. मी नेहमीकरता उदाहरण देतो की आपल्या घरावर पाठी असली, ॲडव्होकेट रेवती रमेश वंदना ताडे, कल्पना करा. तर लोक म्हणतात बा यांच्याशी काय खेटे घेता, यांच्या घरात ॲडव्होकेट आहे, चला इथून लवकर. ते समाजाचे पहिलवानच आहेत. मी नेहमी उदाहरण देतो भीमनगरचं, पहिलवान त्र्यंबक शिरसाट, कोण खेटे घ्या. लुळे पांगडे लोक रात्री बेरात्री येतात, तर ते मुद्दामून सांगतात, कोणी अडवलं तर म्हणतात कोण राहतो तो भीमनगर, जा म्हणतात. तो लुळा पांगडा असला तरी त्याला प्रोटेक्शन आहे भीमनगरचं. काही तो अदर लोक त्याचा फायदा घेतात. घेतला पाहिजे ना फायदा. आपलं जर संरक्षण होत असेल ना अदर, पण तो सुरक्षित तर झाला. आपल्यामुळे अन्य लोकही सुरक्षित झाले पाहिजे, कमजोर लोकांना प्रोटेक्शन देता आलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, इतरांचं दुःख पाहून आपले डोळे पाझरले पाहिजे. बुद्धाची करुणा कशी असली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात. इतरांचं दुःख पाहून आपले डोळे पाझरले पाहिजे आणि इतरांवर अन्याय होताना पाहून आपले बाहू स्फुरून आले पाहिजे. त्याला म्हणतात आंबेडकराईट माणूस, त्याला म्हणतात बुद्धानुयायी. दुसऱ्यावर अन्याय होताना दौडो छुप जाओ, आंबेडकरी अनुयायी नाही आहे. इतरांचं दुःख डोळ्यानं पाहत असताना एकीकडे लाडू खायचा, बुद्धाचा अनुयायी बाबासाहेबांचा अनुयायी नाही. एक वेळ असंच आम्ही इंगडे सर आणि आम्ही त्या सिव्हिल लाईन चौकातून त्यांच्या घराकडे जात असताना मध्येच आपल्या माणसाला, मी नाव नाही सांगत, आपल्या माणसाला दोघा ठिकाणी अडवलं. ते बरोबर कांचन इलेक्ट्रॉनिकच्या दरम्यान तेवढ्यात संध्याकाळची वेळ होती 8-9ची. ते आपली स्कूटी होती 2007, लगेच बाजूला आम्ही उभी केली. इंगडे सरांना म्हटलं अरे हो म्हणे चला. मी तिथं उभा राहत नाही तर इंगडे सरांनी धरला त्याचा हात. तो आपल्या माणसाला इजा करून आलेला होता. तर त्या माणसाला जे आहे एवढा स्वाभिमान वाटला, जबरदस्त स्वाभिमान वाटला. याला म्हणतात बौद्ध माणसं, हे त्याला वाटलं. आम्ही त्या माणसाला फक्त ओळखत होतो की अरे आपला माणूस आणि याला हे त्रास देऊन राहिले दोघं तिघं लोक. हे प्रॅक्टिकल घटना सांगतो. याच्यावर रोहित पिसाळचं एक विधान आहे, त्यांचे शेकडो मुलाखती आहेत, वाचा आपण.
स्वाभिमानाची बाब आहे. त्यांना आपण आणण्याचा प्रयत्न करू. इथं त्यांना आपण आणण्याचा प्रयत्न करू. आम्हाला माहीत नव्हतं. ते B.A. इंगळे साहेब आहेत ना, केशवनगर आपल्या रमेशनगरला जुन्या शहरामध्ये, त्यांचा मुलगा अमोल इंगळे, ते प्रतिष्ठानसाठी काही गोष्टीसाठी झटत आहेत. अनेक लोक झटत आहेत. कधी कधी आपल्याला माहीत नसते, बाहेरच्या बाहेर झटत आहेत लोक. प्रतिष्ठानसाठी आपल्याला काय करता येईल. तर त्यांनी सांगितलं की सर असं असं आहे. मग आम्ही 3 घंटेच्या गाडीत फिरलो, बाहेरगावी 2-3 गावाला जाणं पडलं तर ते गाडीमध्ये फक्त त्यांचे व्हिडिओ टाकत बसलो. आले माझ्या वाचनात नाही आले. काल व्हिडिओ स्पेशल त्यांचे व्हिडिओ जत्रा काढली मी ती. तर आपण आणण्याचा प्रयत्न करू. एक स्वाभिमान म्हणून आपल्याला काय म्हणजे ते म्हणाले स्वतः अमोल इंगळे, सर आपण आणण्याचा प्रयत्न करू. म्हणलं बिलकुल आणू. आपल्याला कोणी काही आसक्ती तर नाहीच आहे आपल्याला. कारण त्या माणसाजवळ असणारी कल्पकता जी आहे ती राष्ट्रीय इंटरनॅशनल स्वरूपाची आहे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट असणारा असोसिएशनचा तो माणूस सदस्य आहे. बुद्धगयेच्या त्या पंड्यांना त्यांनी आवाहन केलं आहे असं म्हणतात. तो व्हिडिओ नंतर पाहता राहिलेला आहे. त्या पंड्यांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे की तुम्हाला किती अब्ज रुपये लागतात ते सांगा, मी एकटाच देतो, बाहेर निघा. ते बुद्धविहार महाबोधी विहार मोकळं करा. आता कायद्याच्या दृष्टिकोनातून पक्का असल्याशिवाय माणूस बोलतो का? पुन्हा असं तुमच्या लक्षात येईल की त्या माणसाला कॅन्सर झाला होता. त्यामधून बाहेर पडला तो माणूस. तर कधी काळी तुम्ही आपण कधी मुंबईला जर गेलं तर निश्चितपणे भेटायचं. कारण तो माणूस खूप मोठा जरी असला तर खूप नम्र आहे. त्यावरून हे लक्षात येते की आपण त्यांना भेटू शकतो. आणि म्हणून माझ्या मित्रांनो की वी शुड मेंटेन द क्वालिटी फॉर अवर सोसायटी, फॉर ईच अँड एव्हरी ॲटम विच इज द इम्पॉर्टंट फॉर अवर सोसायटी. ज्या ज्या गोष्टी समाजासाठी उपयोगी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा दर्जा आपण मेंटेन करण्याची आवश्यकता आहे. दर्जाहीन काम समाजासाठी करण्याची गरज नाही आहे. दर्जाहीन काम जे लोक व्यक्तिगत पद्धतीनं करतात ते त्यांना लखलाभ. पण समाजासाठी करायचं असेल तर दर्जायुक्त काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या प्रसंगाला याच्यातून निचोड आपला एवढाच आहे. कारण गाळभर जरी आपण काही चर्चा केली तरी त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एक गोष्ट निवडायची, ती कंप्लीट करायची, मग दुसरी गोष्ट निवडायची, ती कंप्लीट करायची. करीन तर काही सगळंच करील मोठं, हे धोरण काही उचित नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विधान आहेत. आणि म्हणून अनेक गोष्टीपैकी जे आपल्याच्यानं होते ते पहिले निवडायचं, ते करायचं, मग दुसरं निवडायचं, ते करायचं, असं 1 by 1 त्या गोष्टी करायच्या. आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की आपण आपली असणारी व्यायामशाळा आणि असणारा महिला आणि पुरुषांसाठीचा जिम, आवश्यकता पडली तर लहान बालकांसाठी देखील त्या पद्धतीनं जिम, हे आपण त्या क्षेत्राकडे वळण्याची जास्त आवश्यकता आहे. आणि त्यासाठी सन्माननीय अविनाशजी मोरे साहेब निश्चितपणे वेळ काढतील आणि हा उद्देश तडीस नेतील. अशा प्रकारे आपण मंगलकामना करूया एवढं सांगतो. पुनश्च अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते सन्माननीय रमेश तायडे साहेबांना त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रोहिदास, सम्राट अशोक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, सुभेदार रामजी आंबेडकर, गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे,
भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी बुद्धवंदना, सत्कार समारंभ आणि चिंतन सभा आपण या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये आयोजित करत असतो. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या प्रतिष्ठानचे शिल्पकार, समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व विविध आपल्या सगळ्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आपले मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकळे सर, या संस्थेचे सचिव माननीय अशोक इंगळे सर, अवचार साहेब, आणि आज ज्यांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केला ते विदर्भ असोसिएशनचे ज्यांची निवड झाली अध्यक्ष अविनाशजी मोरे, आणि उपस्थित आपण सर्व माझ्या बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन आपलं डॉक्टर बाबासाहेब बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान तंतोतंत करत आहेत. आताच आदरणीय भारसाकळे सरांनी जे आपलं भाषण केलं त्या भाषणामधून आपल्याला अनमोल अशा गोष्टी की ज्याची आपल्याला कल्पनाही नव्हती, इतके सुंदर विचार आणि सुंदर कल्पना. कारण सरांचं जे नियोजन आहे त्याला तोड नाही आहे. जेव्हा घाव मारायचा ती संधी आहे, त्या संधीचं सोनं आदरणीय सरांनी आज आपल्या गेल्या 20-25 वर्षात जे नोकरीच्यानंतर या कामात लागले तेव्हापासून प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी जे पाहिजे ते विचार मांडलेले आहेत आणि त्याला ते पूर्णवास नेलेले आहे. आणि म्हणून आज हे प्रतिष्ठान सरकारचा एकही पैसा न घेता 110 कोटी रुपयाचं या ठिकाणी काम झालेलं आहे. आणि हजारो कोटीचं काम करायचं आहे. हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. आपल्या सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रात बँक निर्माण होणार आहेत. आपल्या शाळा कॉलेजेस निर्माण होणार आहेत. आपले हॉस्पिटल निर्माण होणार आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की त्यांनी या प्रतिष्ठानचं सभासद व्हावं. या प्रतिष्ठानच्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये FD द्यावी. आता आपली कंस्ट्रक्शन कंपनी सुरू झाली. त्या कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये जवळपास 100 फ्लॅटचं काम आपल्या प्रतिष्ठानानं हाती घेतलं. आणि जी मंडळी या बांधकाम कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये आपली FD देईल त्याला 16% व्याज, 16%, 14%, 12%, 10% विविध योजना आहेत, 8% अशा प्रकारचं व्याज हे प्रतिष्ठान घरपोच करते आहे. आणि म्हणून या प्रतिष्ठानच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि अविनाशजी मोरे यांचा आज या ठिकाणी जो सत्कार केला आणि त्यांच्यावर एक सरांनी मोठी जबाबदारी दिली. कारण या काळामध्ये एवढं मोठं पद मिळणं फार कठीण आहे. परंतु अविनाश मोरेंचा जो स्वभाव आहे तो एवढा नम्र आहे. कारण या ठिकाणी आता पांडेसाहेबांनी सांगितलं की काहीही काम सांगा, किती रात्री काम करा, सांगा की अविनाश बिलकुल हजर आहे. आणि स्वतः संयमी, विचारी आणि सगळ्यांना मदत अहोरात्र करणारा माणूस आहे. आणि म्हणून आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम या महाविद्यालयाचा जो विद्यार्थी आहे, आपल्या संस्थेचा विद्यार्थी आहे, त्यांनी न्याकच्या वेळेस जे मदत लागली ते सगळी मदत त्यांनी आपल्याला केलेली आहे. आणि म्हणून त्याची बॉक्सिंग विदर्भ असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्याची जे निवड झाली त्याबद्दल मी या ठिकाणी त्याचं अभिनंदन करतो. आणि असे त्याचे कौतुक किती करावं, कारण तो आमच्या परिवारातला माझा नातू आहे आणि त्याचं मी सगळं नेहमी कौतुक पाहतो. सुखात दुःखात मरण धरण काय असेल कोणतीही पर्वा नाही, मान सन्मान हा मुळीच त्याला माहीत नाही, बिलकुल तो धावत राहतो. आणि म्हणून या अविनाशला मी अजून मोठं पदं मिळत जावं, कारण तो सर राजकारणी आहेच. जरी तो म्हणजे मी राजकारणी समाजकारणी आहो, पण तो ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. महानगरपालिकेत नेहमी उभा राहतो आणि त्याच्यामागं सगळं जन्मत आहे. त्याच्यामागचं जन्मत मी बघितलं, कारण घरोघरी त्याचा संबंध आहेत. आणि कुठचंही मरण असो, कुठचं दुःख असो, कोणाचा दवाखाना असो, कोणाला ब्लड लागो, कोणाला काय लागो, तर अविनाश बिलकुल अहोरात्र कशाचीही पर्वा करत नाही. कोरोनासारख्या काळात मी बघितलं की त्याची आई त्याला बोले की अरे बाळा तुला काही होईल, तू जाऊ नको, पण अविनाश हा घरी थांबला नाही. माझी रेवती जेव्हा आजारी होती तेव्हा अविनं केव्हाही आवाज द्या, केव्हाही दवाखान्यात न्यायचं काम पडा, 24 तास अविनाशनं त्याच्या मावशीची सेवा केली.
आम्हालासुद्धा त्याचं खूप मोठं सहकार्य आहे आणि म्हणून अविनाशला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आजचं जे जास्त लांबलचक न करता, कारण या ठिकाणी आपल्या माननीय PJ वानखडे सर यांचे वाई माननीय खंडारे साहेब यांचं आज निधन झालं. त्यांचे अंत्यविधी दुपारी 3:30 वाजता आहे. तर आपल्या सर्व मंडळींना ज्यांना शक्य आहे त्यांना तिथं जायचं आहे एवढं आवाहन करतो. आणि वेळातला वेळ काढून अतिशय अनमोल असे विचार या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागरे सरांनी मांडले, त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीनं सरांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय अविनाश मोरे यांनी याला वेळ नव्हता, पण नंतर त्यांनी ते रिझर्वेशन बदललं, त्यांनीसुद्धा या संस्थेला त्याचा सत्कार करण्याचा योग दिला, त्याबद्दल अविनाशचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय अशोक इंगळे सर यांनीसुद्धा अतिशय सुंदर विचार मांडले, त्यांचासुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं सुंदर असं संचलन सौ वंदना ताळे मॅडम यांनी केलं, त्याबद्दलही त्यांचा आभार मानतो. आणि वंदना ताळे मॅडमनी दररोज 6 वाजता आपल्या मेडिटेशन हॉलमध्ये बुद्धविहारामध्ये बुद्धवंदना, संपूर्ण बुद्धवंदना एका सुरात जे सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. चांगला उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आणि डेली त्या ठिकाणी 6 म्हणजे 6ला बुद्धवंदना सुरू होते. त्याचप्रमाणे आपल्या धम्मसंस्कार वर्गसुद्धा अतिशय मोठ्या जोमानं सुरू आहेत. त्यामध्ये जवळपास 40-45 विद्यार्थी येतात. त्यासाठी वाघबाईंनी मोठे कष्ट घेतले, अश्विनी भगत मॅडमने कष्ट घेतले, सगळी मंडळी, इंगोलेबाई, हे सगळे त्या मुलांच्या घरोघरी जाऊन हे सगळे मुलं रोज उन्हातान्हात या ठिकाणी आणतात. म्हणून मी या सगळ्यात वाघबाई असतील, इंगोलेबाई असतील, भगतबाई असतील, दुसऱ्या भगत मॅडम असतील, त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाला आपले यूट्यूब चॅनलचे प्रमुख ज्यांनी संकलन केलं प्रसंजित तेलगोटे आणि माननीय सगळेच आपल्या उपस्थित या हॉलमध्ये जे आपली सभासद मंडळी आहे, नाव घेऊन तर वेळ जाईल म्हणा, माननीय ओवी शेंगडे आहेत, हेमंत मोळ आहेत, विजय दाभाळे साहेब आहेत, गजबे साहेब, उल्हास मोड साहेब, महेश ताळे, कुणाल, वाघबाई, शैलेश आणि इंगोले मॅडम, ताळे मॅडम आणि त्यांचा तर नाव माहीत नाही, सर्वांचं या ठिकाणी मी या प्रतिष्ठानवतीनं आभार मानतो. आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. विजय खंडारे साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे. सन्माननीय विजय खंडारे हे PJ वानखडे साहेब, अकोला जिल्हा अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा यांचे व्याही आहेत. आणि सन्माननीय देवेंद्र खंडारे सर यांचे वडील आहेत. आजच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे विजय खंडारेंचं. ते आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य आहेत. म्हणून विजय खंडारे साहेबांना ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्व उपस्थितांना नम्र विनंती की 1 मिनिट मौन धारण करून आपण त्यांना आदरांजली वाहूया. इकडे ना तू, इथे फास्ट. साधु साधु साधु.